अनंत चतुर्दशी दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासोबत म्हणजे गणपती बाप्पाला निरोप देण्यासोबतच भगवान विष्णूंची म्हणजे अनंत देवाची पूजा केली जाते आणि जो अनंत सूत्र म्हणजे अनंत धागा आहे तो आपल्या हातात बांधला जातो। अनंत धागा बांधण्यापूर्वी म्हणजे अनंत चतुर्दशी दिवशीच फक्त आपल्याला तो धागा हातात बांधायचा असतो आणि तो बांधण्यापूर्वी विष्णू स्तुती किंवा विष्णू सहस्त्रनामावली बोलून मग तो धागा आपल्याला आपल्या हातात बांधायचा आहे। आपण आता विष्णू स्तुती चालू करतोय। विष्णु शांताकारं मंत्र। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णशुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णशुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णशुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णशुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णशुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। अशाच भक्तिपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा। चला, थँक्यू। अनंत चतुर्दशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। पुढच्या वर्षी लवकर या। बाय बाय।